नमस्कार, मी सचिन मोरे. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या. अखिल भारतीय मातंग संघ भारतीय बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा क्रांतीज्योती कुसुमताई गोपले यांचा 61वा वाढदिवस मानखुर्द अण्णाभाऊ साठे नगर येथील बाबासाहेब गोपले भवनात मातंग समाजाच्या स्वतंत्र 8% आरक्षणाची ज्योत प्रज्वलित करून साजरा करण्यात आला. मांगाचं मातंग करून मातंग समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या दिवंगत क्रांतीसम्राट डॉक्टर बाबासाहेब गोपले यांच्या समाजसेवेचा वारसा अविरतपणे पुढे नेणाऱ्या त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती कुसुमताई गोपले यांच्या या वाढदिवसाप्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्याकरिता अखिल भारतीय मातंग संघाचे आसाराम घाटुल, R.S. कदम, बंडू चांदणे, महावीर ठोंबरे, मदन आवाडे, साहेबराव साळवे, माऊली जाधव, चांगदेव गालफाडे, हरिभाऊ गायकवाड, पंडित घोडे, छबू साळवे, मंगल साळवे, अनिता इंगळे, वेनिला अय्यर, सुरेश घाटुळ, दगडू सोनावणे, मारुती दुधाणे आदींसह मोठ्या संख्येने अखिल भारतीय मातंग संघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. क्रांती सम्राट बाबासाहेब गोपलेंचा विजय असो. क्रांती सम्राट बाबासाहेब गोपलेंचा विजय असो. अखिल भारतीय मातंग संघाचा विजय असो. अखिल भारतीय मातंग संघाचा विजय असो. भारतीय बहुजन आघाडीचा विजय असो. भारतीय बहुजन आघाडीचा विजय असो. बाबासाहेब गोपले सेनेचा विजय असो. बाबासाहेब गोपले सेनेचा विजय असो. हम सब एक है, हम सब एक है. मातंग समाजाला स्वतंत्र 8% आरक्षण मिळालंच पाहिजे. मातंग समाजाला स्वतंत्र 8% आरक्षण मिळालंच पाहिजे. कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कुसुमताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कुसुमताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बाबासाहेब गोपले सेनेचा विजय असो. मातंग समाजाला स्वतंत्र 8% आरक्षण मिळालंच पाहिजे. मातंग समाजाला स्वतंत्र 8% आरक्षण मिळालंच पाहिजे. कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कुसुमताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कुसुमताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अखिल भारतीय मातंग संघ, भारतीय बहुजन आघाडी, बाबासाहेब गोपले सेना, विलास गोपले विद्यार्थी सेना, भारतीय टायगर सेना आज बाबासाहेब क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले भवन मानखुर्द मुंबई 43 वीर जिजाबाई भोसले मार्ग आज 8% आरक्षणची आढावा बैठक आहे बाबासाहेब गोपले भवनमध्ये. आज मातंग समाजाच्या विविध प्रश्नावर गायरान जमिनीचे, घरकुलाचे, कर्जाचे, इतर 8% आरक्षणची आज आमची बैठक आज संपन्न होत आहे. क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले साहेबांनी 8% आरक्षणचा लढा शेवटच्या क्षणापर्यंत गोपले साहेबांनी तेवत ठेवला आणि गोपले साहेब 8% आरक्षणासाठी 25 वर्षे क्रांती करून आझाद मैदानावर साहेब आज आपल्या दिसत नाहीत, पण त्याच्या क्रांतीनं ह्या समाजामध्ये आहेत. तर आज आमच्या पुणे जिल्ह्याचे अखिल भारतीय मातंग संघाचे बंडू चांदणे साहेब, तसेच संभाजीनगरचे अध्यक्ष हरिभाऊ गायकवाड, तसेच आपले बाबासाहेब गोपले सेनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आसाराम घाटुळ साहेब, तसेच अखिल भारतीय बहुजन आघाडीचे मुंबई अध्यक्ष महादेव ठोंबरे साहेब, तसेच आमचे पिंपरी चिंचवडचे कार्याध्यक्ष साहेबराव साळवे, तसेच आमचे माऊली जाधव, चांगदेव गालफाडे साहेब, तसेच आपल्या काश्मीराहून आलेले दुधाणे साहेब, सोनवणे साहेब, सुरेश घाटुळे आणि अनिता इंगळे, मंगल साळवे, तसेच आमचे छबू साळवे साहेब गोपले साहेबाच्या क्रांतीमध्ये 82 सालापासून असलेले, तरी आमचा आज ह्या क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले भवनमध्ये एवढं पूर्ण माझा स्वतःचा आज वाढदिवस आहे. आणि योगेश शिंदे, युवा नेते योगेश शिंदे यांनी अखिल भारतीय मातंग सेनेच्या वतीनं मोठा टेज लावून सायंकाळी 7 वाजता तिथं केक कापून माझा बड्डे होणार आहे. तरी ह्या समाजाला खूप खूप कुसुमताई गोपले आणि बाबासाहेब गोपलेला या समाजानं प्रेम दिलं आणि ह्या समाजाला आम्ही धोका दिला नाही. तर ह्यांचं कार्य पुढेच नेऊन आपल्या मागण्या पदरात पाडून घेतल्या. तर गोपले साहेबांनी शेवटच्या क्षणापर्यंत 8% आरक्षणाची क्रांती तेवत ठेवली. त्यांच्या साहेबाच्या दर्शन घेऊन शिवाजी पार्कमध्ये मी देखील दर्शन घेऊन साहेबाचं कार्य पार पाडणार आहे.
मी देखील शपथ घेतली आहे साहेबासारखी. तर ही शपथ आम्ही 8% आरक्षण, राज्याचे मुख्यमंत्री, आता इलेक्शन झालं, आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाला अखिल भारतीय मातंग संघ, बाबासाहेब गोपले सेना, भारतीय बहुजन आघाडी, विलास गोपले विद्यार्थी सेना, टायगर सेना, आम्ही महिला पुरुष मुख्यमंत्री साहेबाला आमच्या 8% आरक्षणाचा पाठपुरावा करणार आहोत. या समाजावर अन्याय अत्याचार होतात म्हणून आम्ही ही क्रांती, ही पेटलेली मशाल कधीच आम्ही विझू देणार नाही. ही मशाल गोपले साहेबाच्या हाताने पेटलेले, तर ही पिढ्यानपिढ्या चंद्रा सूर्यासारखी तेवत राहणार आहे. ही आले गेले त्यावेळी जग वस पडले, किती कुणाच्या काही अडचणी आमच्या समोर आल्या तर त्याची पायरी करू आणि अखिल भारतीय मातंग संघाच्या वतीनं 8% आरक्षणाची शिडी गाठू आणि ती शिखरावर जाऊन 8% आरक्षणच घेऊ. आमच्या मातोश्री क्रांतीज्योती कुसुमताई गोपले यांचा जन्मदिवस आहे आणि तो वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि त्याच निमित्तानं एक अखिल भारतीय मातंग संघ, भारतीय बहुजन आघाडी, भारतीय टायगर सेना, बाबासाहेब गोपले सेना यांच्या वतीने आज या वाढदिवसानिमित्त आम्ही मीटिंग ठेवलेली होती आणि त्या मीटिंगमध्ये असे ठरलेलं आहे, सर्वांनी एकमताने ठरवलं आहे की क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपले यांचं जे स्वप्न होतं 8% आरक्षण समाजाला मिळवून देईल आणि त्या आरक्षणाचा आज आम्ही पूर्ण करू अशी आम्ही आज शपथ घेतलेली आहे आणि ते पूर्ण केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. अखिल भारतीय मातंग संघ व भारतीय बहुजन आघाडी, विलास गोपले विद्यार्थी सेना, डॉक्टर बाबासाहेब गोपले सेना, आमच्या मातोश्री कुसुमताई गोपले यांचा 61वा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं सर्व मातंग समाजाच्या वतीनं त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि सर्व मातंग समाज बांधवांना एक नम्रतेची विनंती आहे की जे गोपले साहेबाचं स्वप्न आहे, शेवटचं स्वप्न त्यांचं 8% आरक्षण मिळवण्याचं आहे, ते आमच्या ताईच्या हातानं पूर्ण हो अशी एक आम्ही अपेक्षा करतो. धन्यवाद. जय लवजी. ठिकाणी अखिल भारतीय मातंग संघाच्या वतीनं आणि पुणे जिल्ह्याच्या वतीनं मी ताईला त्यांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा या आमच्या सर्व पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्याच्या वतीनं मी लाख लाख शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. आज 4 जून आमच्या अखिल भारतीय मातंग संघाच्या मातोश्री कुसुमताई गोपले यांचा आज वाढदिवस आहे. तरी साठेनगर मानपूर येथे बाबासाहेब गोपले भवनमध्ये 8% आरक्षण यावरती चर्चा झाली आणि ज्याप्रमाणे बाबासाहेब गोपलेंनी समाजाची प्रत्येक कार्य या बाबासाहेब गोपले भवनमधून त्यांची सुरुवात केली आणि हे बाबासाहेब गोपले भवन नसून समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी एक मानाचा, सन्मानाचा आणि अभिमानाचा स्थान आहे आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीने जो आज जन्माला आलेल्या व्यक्तीचं सुद्धा याच्यामध्ये पूर्ण श्रेय असेल. ज्यांनी काट्या किंवा ज्यांनी कष्ट परिश्रमातून समाज वाढवला, त्या बाबासाहेब गोपलेंच्या आशीर्वादाने आज प्रत्येक व्यक्ती सक्षम, प्रबळ आणि एक नेता म्हणून जगत आहे. तरी आजच्या वाढदिवसानिमित्त 8% आरक्षण या विषयावरती चर्चा करून आमचा समाज कसा पुढे विकसित प्रगतशील झाला पाहिजे याविषयी आम्ही चर्चा केली आणि बाबासाहेब गोपलेंच्या विचारावरती चालून आज आमच्या मातोश्री कुसुमताई गोपले हे कार्य करत आहे आणि आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत जे समाजासाठी शक्य असेल, योग्य असेल आणि समाजाच्या विकासासाठी जे परिपूर्ण असेल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू आणि सर्व समाजाला सोबत घेऊन आजच्या या मानपूरमधील साठेनगर या बाबासाहेब गोपले भवनमधून येणाऱ्या पुढच्या या गोपले भवनसाठी आम्ही कार्य करू. या मातोश्री कुसुमताई गोपले यांच्या नेतृत्वामध्ये पुढे कार्य करत राहू. एवढंच बोलून मी या कुसुमताई यांना शुभेच्छा देतो. गोपल्यांच्या क्रांतीचा आहे, बाबासाहेब गोपल्यांच्या तत्वांचा आहे आणि त्यांच्या कष्टाचं हे आम्हाला फळ मिळालेलं आहे असं मी मानतो माझ्या आयुष्यामध्ये. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये गोपले साहेबामुळे मला मिळाली आणि मी काम करणार फक्त मातंग समाजासाठी. मला जो पुरस्कार दिला तो मातंग समाजाची सेवा करण्यासाठी, मातंग समाजाचे कार्यक्रम करण्यासाठी, गावाकडे जाऊन कृपा करण्यासाठी नाही दिला, गावाकडे जाऊन शेंडे घेण्यासाठी नाही दिला, गावाकडे जाऊन नांगर मारण्यासाठी नाही दिला. जर मला पुरस्कार दिला की ह्याच्याही पुढे तुम्ही समाजाची सेवा करावा असं शासनाने मला पुरस्कार दिला, त्याबद्दल या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांचं मी आभार मानतो. आणि आज 4 जून त्याला उदंड आयुष्य देवो. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.